शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ होण्याची मागणी आहे, पण आता ते एकदम माफ होईल का नाही थोडं अडचणीचं आहे. पण त्यांचं जे इंटरेस्ट आहे तो माफ व्हावा आणि बँकांचं कर्ज माफीचा विषय जो आहे तो एकतर बँकांना सरकारने पैसे दिले पाहिजेत. बँक काय ते माफ एकदम करू शकत नाही. पण वन टाईम सेटलमेंटमध्ये अनेक वेळेला काही रक्कम कमी केली जाते आणि त्यांचा विषय मिटवला जातो. पण त्याचा इंटरेस्ट कमी करण्यासाठी बँकांनी अशा वेळेला सहकार्य केलं पाहिजे. आणि माझी दुसरी सूचना अशी आहे की कॉर्पोरेट जगतामध्ये CSR फंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं काय मोठ्या मोठ्या कंपन्यांनी, काही बँकांनी, काही जिल्हे, काही तालुके त्याने दत्तक घ्यावे आणि त्या गावामध्ये नुकसान झालेलं आहे. त्या शेतकऱ्यांना त्यांनी मदतीचा आधार दिला तर शेतकरी उभे राहू शकतात. शेतकऱ्यांना त्याचा एक चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळेला ज्याप्रमाणे भूकंप झाला होता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, त्यावेळेला उस्मानाबाद जिल्हा होता, तर त्यावेळेला अनेक मोठमोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी मदत केलेली होती. तरी पहिल्याच वेळेला मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस अवेळी आलेला आहे आणि तो सगळी पिकं उद्ध्वस्त करणारा पाऊस आला आणि त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की केंद्राकडूनही मदत मिळवण्याचा प्रयत्न आमचा राहील. राज्य सरकारने अजून थोडी मदत वाढवावी त्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि कॉर्पोरेट मधल्या लोकांनी मदत द्यावी हा एक आमचा विषय राहील. त्याच्यातून शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मदत होऊ शकेल.